मी वसंत मोरेंना विचारतो, वसंत मोरेजी, या मंडळींचं म्हणणं असं आहे, मग ते शुक्ला असतील नाही तर अन्य कुठले उत्तर भारतातले दुबे किंवा बाकीची कोणी मंडळी असतील, ते म्हणतायत की हा हिंदूला हिंदूच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न आहेत. दुबे तर त्याही पुढे गेलेले आहेत. तुम्ही आज दिवसभर त्याच्यात आक्रमक दिसला. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या विषयाच्या बाबतीत? नाही, प्रत्यक्षामध्ये काहीतरी बोलायचं आणि त्याच्यानंतर न माफ्या मागायच्या, हे आता काय महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाहीये. आपण प्रत्यक्षात केडियाचं सुद्धा पाहिलं असेल. केडियाने सुद्धा ज्या पद्धतीने भाषण केलं, मी बोलणार नाही, आणि नंतर न दुसऱ्या दिवशी परत माफी मागितली. आता उद्या जर या दुबेनी माफी मागितली तर काही नवल वाटायचं कारण नाहीये. दुबे हे लोकप्रतिनिधी आहेत आणि एक खासदार. मला वाटतं की मी सकाळपासून त्या दुबेंच्या संदर्भामध्ये बरीच माहिती गोळा केली आहे. हे दुबे जे आहेत ना, मुळात ह्यांना जी डॉक्टरेट पदवी दिली ना त्याच्यावरतीच प्रश्नचिन्ह आहे. 2020 मध्ये त्यांच्यावरती आरोप झालाय की त्यांनी दिल्ली येथून हा पदवीचा दावा जो केलाय, पण दिल्ली युनिव्हर्सिटीने RTI नुसार निशिकांत दुबे हा विद्यार्थी नोंदणीकृत नाही, बरं, अशा प्रकारचंच डायरेक्शन दिलेलं आहे. हे नोंदणीकृतच नाहीये दिल्ली विद्यापीठाकडे. मग हे काय, म्हणजे जर जो माणूस एवढा बोगस आहे, शिवाय यांच्यावरती अजून एक 31 मार्च 2024ला यांनी यांच्या पूर्ण फॅमिलीने यांच्या विरोधात एक FIR सुद्धा आहे की तो बाबा बैद्यनाथ मेडिकल ट्रस्ट या माध्यमातून मेडिकल कॉलेज रुग्णालयाची फसवणूक करून ताबा घेतलाय. मग जो माणूस ताबा घेतो, जो माणूस अशा प्रकारे बोगस डिग्री घेतो, त्याला काय हो महाराष्ट्रामध्ये ठाकरे कळणार काय, त्याला मराठी माणूस कळणार? आणि तो सकाळपासून सांगतो आम्ही आपटून मारू, आम्ही हे करू. आणि महाराष्ट्रामध्ये जर यांची मी आता जी माहिती काढली त्याच्यामध्ये 10 ते 12 लाख लोक झारखंडची महाराष्ट्रामध्ये आहेत. अरे तुझ्या राज्याची लोक आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन पोटापाण्याचे विषय करतात, तुला ते बघवत नाही का बाबा? एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारे कसं वागू शकतो? आणि जर आपण पाहिलं, त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रातली लोक आमच्या टॅक्सवरती जगतात किंवा आम्ही जो टॅक्स भरतो. आता इथं माझ्याकडे जे आकडे आहेत तपशीलवार GSTचे नुसते, महाराष्ट्र GST 3,20,000 कोटी. मी आता मोरेजी, मी मगाशी हे वाचून सुद्धा दाखवलं होतं, जूनची एकट्या महाराष्ट्राची GST संकलन हे 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे, जे उत्तर प्रदेश, उत्तर भारतातल्या किमान 4-5 राज्यांचं संमेलन एकत्रित करून सुद्धा तो आकडा मोठा आहे. मी एक फक्त कमेंट दुबेंकडे घेतो आणि त्यानंतर मी संदीप शुक्लांची घेतो आणि त्यानंतर मला रोहित चंदावरकरांकडे जायचंय. शुक्लाजी, जे दुबे बोलले त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? एक तुमचे उत्तर भारतीय बांधव जे बोलतात आमच्या विषयी, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या टॅक्सवरती आमचा